त्यांच्या समोर आहेत गोलंदाज नितीन डांगरेकर या संघाकडून. वैयक्तिक पहिलं आणि सामन्यातलं पहिलं षटक घेऊन येत आहेत नितीन आणि त्यांना सामोरे जात आहेत ते खर्शी बारामती या संघाचे संदीप बिरामने. ही पॉवर प्लेची ओव्हर. पहिला चेंडू नितीन याचा आणि संदीपने उत्तुंग उडवलाय आणि चेंडू गेलाय तो थेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवरच आक्रमक पवित्रा घेताना संदीप दिसत आहे आणि या 6 धावे बरोबरच स्वतःचं खातं खोललंय संघाचं आणि स्वतःचं खातं. धावसंख्या आहे ती 6. प्रथम षटकातला हा दुसरा चेंडू संदीप याला नितीन यांच्या मार्फत आणि हा सुद्धा चेंडू उंच उडालाय. पाहायचंय काय होतंय. आणि हा सुद्धा षटकार. सलग दुसरा षटकार. प्रचंड आक्रमकतेने खेळताना संदीप सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार लगावताना. धावसंख्या आहे 12. आपलं यश मिळवलंय. याच्या पुढचा प्रवास आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 4 नितीन टू अमोल. अमोल पुढचा चेंडू आणि जोरदार अपील केली जाते. निर्धाव चेंडू. अत्यंत शानदार अशी गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय नितीन यांनी. पुढचा चेंडू नितीन टू अमोल आणि अमोल यांनी हा चेंडू उंच धाडलाय. पाहायचंय काय होतंय आणि हा चेंडू जातोय तो सरळ सीमा पार. 4 धावा. या 4 धावे बरोबरच धावसंख्या पोहोचते तिला. शेवटचा चेंडू नितीन याचा आणि समोर आहेत पुन्हा एकदा अमोल. धावसंख्या पोहोचली ती 16. अमोल फलंदाजीसाठी आणि अमोल यांनी जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी आणि या धावसंख्येबरोबर धावसंख्याची पोचते 17. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे 17.
पहिलं षटक पूर्ण. पहिल्या षटकानंतर खर्शी बारामोरी या संघाची धावसंख्या 17. तसं म्हणायला गेलं तर संघ थोडा सुस्थितीत, परंतु त्यांचा महत्त्वाचा फलंदाज संदीप याला बाद करण्यात यश मिळालंय ते डांगरेकर संघाला. आणि आता अमोल शुभम वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत शुभम सुर्वे आणि अमोल. पायच्या संघासाठी काय करतात. षटक क्रमांक 2 शुभम टू अमोल. चेंडूला दिशा दिली आणि उत्तम असं क्षेत्ररक्षणाचा नमुना आहे ते आपला पाहायला मिळतोय. आणि चेंडू पुन्हा पॉलो थ्रो मध्ये येईपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावेबरोबरच धावसंख्या पोहोचते 18 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि पंचांचा हात आकाशाकडे आणि गडी होतोय. एलबी येण्यासाठी पुढच्या फलंदाज प्रणील शुभम याचा पुढचा चेंडू प्रणील याला आणि प्रणीलने मारला तडकावला लेग साईडच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालून चेंडू पुन्हा परतावतोय पॉलो थ्रो मध्ये. एक धावेबरोबर धावसंख्या पोहोचते 19. पुन्हा एकदा डांगरेकर. पहिल्या षटकामध्ये एक चांगल्या खेळीनंतर डांगरेकर संघानं खर्शी या संघाला जखडून ठेवलंय. आणि गोलंदाज हा सुद्धा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेला, त्यामुळे एका धावेची भर पडेल. एका धावेच्या बरोबरच धावसंख्या पोहोचते ती 19-20. धावसंख्या आहे 20. शुभम पुढचा चेंडू उंच उडाला. चेंडू पाहायचं क्षेत्ररक्षक झेल होतोय की नाही. आणि हा चेंडू सरळ गेलाय तो सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार या 6 धावे बरोबरच. मधून निघालेला उत्तुंग असा षटकार आणि षटकाबरोबरच धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. खर्शी बारामोरी या संघ पुढचा पुन्हा एकदा अमोल पुन्हा उंच उडालाय. पाहायचंय काय होतंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेट झेलबाद होतोय तो अमोल. आणि अमोलला माघारी परतावं लागतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 26 आणि 3 बाद 26 खर्शी बारामुरे संघ. त्यानंतर जागा घेण्यासाठी आहे सागर. मागच्या खेळाचा मॅन ऑफ द मॅच सागर. धावसंख्या आहे 26. 2 षटक पूर्ण. राहिलेल्या 2 षटकांमध्ये पाहायचंय कशा पद्धतीने खेळ घेता येत. आणि गोलंदाजी ज्याच्या हातात आहे आता तो आहे आयुष सुर्वे. आयुषच्या हाती चेंडू. पुढे आयुष टू प्रणील. फलंदाजी करताना प्रणील.
अत्यंत सुंदरतेने सामना चालू आहे. आपण जो पाहतोय खर्शी आणि डांगरेकर, हा चेंडू लेग साईडला दिशेने तडकवलाय किंवा लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि एक धाव पूर्ण. एक धाव बरोबरच 27. बोलाय आंबेकर आणि सायगर दोन्ही संघांनी टॉस का बॉस या क्षेत्रामध्ये हजर राहायचंय. बोलाय आंबेकर आणि सायगर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आयुष तो सागर आणि हलक्या हातानं पुढे पॉलो थ्रो मध्येच कट केलाय चेंडू. निर्धाव चेंडू. सुरुवात केली संयमाने खेळी आणि आपण पाहतोय सागर मागच्या मॅचचा जो मॅच विनर आहे. फलंदाजी धुरा सांभाळताना पाहायचंय दोन्ही फलंदाज संघाला कुठपर्यंत पोहोचवत आहेत, कितीपर्यंत नेत आहेत. डांगरेकर संघ कशा पद्धतीने त्यांना जकडून ठेवतोय, किती धावांचं आव्हान दिलं जातंय. पुढचा चेंडू आयुष्याचा आणि मारलाय, उडवलाय उंच आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. विके शेलार याने सुंदर असा झेल टिपलाय आणि सागर हा माघारी तंबूत परतताना खर्शी बारामुळे संघाची पडझड होताना दिसते. आणि पुढचा जो फलंदाज येतोय रियाज. सागरची जागा भरण्यासाठी रियाज फलंदाजीसाठी पाचारण होत आहेत आणि एक पुन्हा एकदा मोठं यश भेटलंय डांगरेकर संघाला. डांगरेकर संघ आयुष्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या गोलंदाजीचं ते प्रदर्शन आपल्याला दिसतंय. आता रियाज फलंदाजीसाठी. आयुष टू रियाज. जनदेव क्रिकेट क्लब मसू यांच्या अंतर्गत जनदेव चषक 2025 हा सामन्याचा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक 3 चालू आहे, दुसरी फेरी. पुढचा चेंडू रियाजने हलक्याने ऑफ साईडला टोललेला चेंडू. निर्धाव चेंडू. या षटकामध्ये फक्त एकच धाव दिली आयुष. एकच धाव खर्च होऊन एक विकेट घेतलेली आहे. पुढचा चेंडू आयुष्याचा. पुन्हा एकदा फलंदाज रियाजने चेंडू मारलाय, भिरकावून दिलाय ऑफसाईडच्या दिशेने. पाहायचे क्षेत्ररक्षक चेंडू मागे, चेंडू अडवला जातोय आणि पुन्हा एकदा यष्टांकडे फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेबरोबर धावसंख्या पोहोचते 29 खर्शी बारामुरी या संघाचे. तिसरा षटक हाताळताना डांगरेकर संघ. पुढचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू जमिनीलगत सरपटत गेलाय ऑफसाईडला आणि एक धाव तर पूर्ण केली. पाहायचंय दुसरी धाव घेतायत का, पण तो दुसरी धाव घेण्यात अपयश आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय खर्शी बारामुरी या संघाला. धावसंख्येबरोबर धावसंख्या पोहोचते 30. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावसंख्या आहे ती 30. आणि आता यानंतर शेवटचा चेंडू कुणाच्या हाती सोपवला जात आपल्याला पाहायचंय. आजच्या क्रिकेटचा महासंग्राम इथे होतोय न्यूइयर्ती मैदान रबाले या ग्राउंडवर. पुढील होणारा सामना बोलाय आंबेकर आणि सायगर आणि बोलाय आंबेकर आपली उपस्थिती दर्शवावी. या षटकानंतर नाणेफेकीचा कौल होईल. आपली इथे उपस्थिती इथे दर्शवावी. पुढे संघाचं शेवटचं आणि महत्त्वाचं षटक जे साकारतायत ते गोलंदाज विनोद धनावडे आपल्या संघासाठी. काय करतायत ते पाहायचंय. विनोद धनावडे यांच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत विनोद. आणि फलंदाजीसाठी आहेत ते रियाज. पाहायचंय धावसंख्या आहे 30. 3 षटकानंतर 30. हे चौथं आणि शेवटचं षटक. चेंडू उडवलाय, उंच भिरकावून दिला आणि एक मिनिट
पाहायचंय चेंडू पुन्हा येतो यष्टिरक्षकाच्या हातात सीमेलगत. चेक केलं जातं इथे. इथे थर्ड अंपायरच्या माध्यमातून 2 मिनिट. अत्यंत आता सुंदर फटका रियाज यांच्या बॅट मधून निघालेला. आणि धावा आहेत त्या 2. आणि या 2 या धावसंख्येबरोबर 2 धावेबरोबर धावसंख्या पोहोचते. एक सॉरी पळून काढले धाव 1 आणि 1 धावेबरोबरच 1 धावेबरोबर धावसंख्या आहे 31. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू पाहायचा आहे क्षेत्ररक्षक खाली आणि विकी शेलार याने पुन्हा एकदा संधी न चुकवता टिपलाय हातामध्ये झेल आणि झेल बाद होतोय तो प्रणील. कोण आहे झेल बाद होतो प्रणील आणि खर्शी बारामोरे संघ यांना 5व्या विकेटचं पतन होतंय. निलेश याच्यानंतर 5व्या होतो तो निलेश. आणि एक 31 फॉर 5. आणि ते गोलंदाजीचं आपल्याला खूप उत्तम गोलंदाज सादरीकरण करताना दिसत आहेत विनोद धनवडे. पुढचा चेंडू पाहायचा आहे आणि पुन्हा चेंडू मारला उंच गेलेला चेंडू. हा मात्र चेंडू गेलेला आहे सीमा पार. तो जातोय षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या पोहोचते 36. आक्रमक 37 धावसंख्या आहे 37. आणि निलेश हे आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे तिथं विनोद यांच्या गोलंदाजीवर. विनोद यांचा पुढचा चेंडू हा मारलाय ऑफसाइड मारलाय पाहायचा आहे क्षेत्ररक्षक काय करतोय आणि छान क्षेत्ररक्षण. एक सुंदर असं क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला दाखवलाय क्षेत्ररक्षक डांगरेकर यांच्याकडून. आणि त्यानंतर विनोद यांचा सेकंड लास्ट चेंडू मारला चेंडू लेग साइडला मारला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली पूर्ण. सामन्यातील शेवटचा चेंडू पहिल्या डावातील शेवटचा चेंडू टाकताना विनोद पाहायचे काय होतंय. आणि हा क्षेत्ररक्षकाच्या वरून पहिला टप्पा गेलाय 4 आणि 4 धावेबरोबर संख्या गेलेली आहे 43. आणि आता मात्र संघ डांगरेकर यांना एक 44 धावांचं आव्हान दिलंय ते खर्शी या संघानं. जननदेवी चषक 2025 जनदेव क्रिकेट क्लब मसवे आयोजित जननदेवी चषक 2025 हा सामन्याचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीतील सामना रंगतोय तो डांगरेकर आणि खर्शे बारामोरी या संघात. याच्यामध्ये डांगरेकर यांनी टॉस जिंकून खर्शीला आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी. आणि फलंदाजी करताना खर्शी या संघाने गणेश तू बॉल ह्याच्यातला दे गणेश तिथला ओपन वरचा बॉक्स तो दे बॉल. हा तोच दे
हा ते विशाल डायरेक्ट टाक हंपरकडे. आपल्या या स्पर्धेसाठी जननदेवी चषक 2025 या स्पर्धेसाठी नवीनच होता पहिलाच बॉल. आपलं जे योगदान दिलंय, बऱ्याच मान्यवरांनी योगदान दिलेलं आहे. त्यांनी जे पहिलं पारितोषिक दिलेलं आहे ते वसंत भाऊ मानकुमरे साहेब यांनी पहिलं पारितोषिक दिलं आहे, रोख 50,000 रुपये. द्वितीय पारितोषिक श्री गणेश कृष्णा शिर्के, गणेश इलेक्ट्रिकलचे मालक, त्यांच्यामार्फत भेटलं आहे 25,000 रुपये रोख. त्यानंतर तृतीय पारितोषिक हे राजेश शिवाजी शिर्के, वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे मालक, त्यांच्यामार्फत भेटलं आहे. चौथं जे पारितोषिक दिलेलं आहे चंद्रकांत नतू शिर्के फौजी यांनी 10,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी दिलंय. सांगतो हा करंजी आणि माते बोलाय आंबेकर आणि सायगर, बोलाय आंबेकर आणि सायगर दोन्ही. बोलाय आंबेकर आणि दुसरा संघ केडंबे या संघाच्या कर्णधारानं त्वरित टॉस का बॉस इथे हजर राहायचं आहे, क्षेत्रामध्ये हजर राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल होतोय. केडंबे चला सामना चालू होतोय. 44 धावांचं असं आव्हान दिलं जात आहे डांगरेकर या संघाला. डांगरेकर संघाचे दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षक सज्ज. खर्शीबाराम या संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना सागर आणि स्ट्राईकवर आहेत ते डांगरेकर संघाकडून करण सुर्वे आणि तुषार धनवडे नॉन स्ट्राईक एंडला. करण सुर्वे आणि सागर गोलंदाजी. सागर गावडे यांचा पहिला चेंडू, पहिलं शतक आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूची अशी सुंदर अशी सांगता सागर याच्याकडून. करण सुर्वे पाहायचं आपल्या 44 धावांचं आव्हान कशा पद्धतीने डांगरेकर हा संघ पूर्ण करतोय की खर्शी बारामुरे संघ त्यांना जकडून ठेवण्यात यशस्वी होतोय. पुढचा चेंडू सागर याचा, सागर टू करण, हा सुद्धा चेंडू निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव. आपल्या संघासाठी बहुमूल्य असं योगदान देताना पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सागर आणि करण सुर्वे. एक डांगरेकरचा घणाघाती फलंदाज. चेंडू टोलवलाय ऑफच्या दिशेने आणि चेंडू जातो तो थेट जमीनलगत सीमा पार. 4 धावा. अशा पद्धतीने करणने डीजे सागराचा करणना पुन्हा एकदा आपला मारला चेंडू. पाहायचं चेंडू इकडं, हा सुद्धा कडक प्रहार. चौकार जातोय करण यांच्या चेंडू मधून. वेलकम डीजे. आणि दुसऱ्या चेंडूवर त्यांनी चौकार मारला. करण सुर्वे यांच्या बॅट मधून निघाला आणि धावसंख्या पोहोचते ती 8. पहिल्या दोन्ही चेंडू नियंत्रण मिळवत दुसऱ्या पुन्हा चेंडूवर करण सुर्वे यांच्या मार्फत कडक प्रहार. तिसरा चेंडू ऑफ साईडला टोलवलाय. पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू अडून
पण यष्टीरक्षकाकडे येईपर्यंत 2 धावा आणि अशा पद्धतीने 10 धावा पूर्ण. पहिल्या षटकातील आज शेवटचा चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 10. सागर याच्या मार्फत. सागर पुन्हा एकदा करणला आणि चेंडू चकवा देऊन बाजूने चाललाय. क्षेत्ररक्षक सीमेलगत चेंडू अडवून पुन्हा माघारी धाडेपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण आणि 2 धावेबरोबरच पहिलं षटक हे समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 12. पहिलं षटक. आता राहिलेल्या 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि आव्हान जे आहे ते 44 धावांचं आव्हान. 18 चेंडूमध्ये 32. फर्स्ट एड किट कुणाचे आहे फर्स्ट एड किट? आता मंगेश माहिती आहे. फर्स्ट एड किट कुणी आणलं होतं? मंगेश पाणी दे. बाटल्या पाणी घेऊन जा. करण सुरू दोन्ही एक साथ जीव होतीत काय होतं. लक्ष्मण प्लीज यार तू ह्याच्यावर लक्ष दे. मॅच झाली की मॅन ऑफ द मॅच कोण आहे तू बघ. स्कोरर तू आहे. मगाशी मी कुठे होतो? मी इथं नव्हतोच. विनोद का हां ते होतं. पण ते कॉमेंट्री करत होतं. स्कोररवर कोण होतं? किती स्कोर आहे? 36 ना. ठीक आहे. मी ठीक आहे. नाही. झाले आले आपण हे करू. झालं नाही. मी नव्हतो. मी ते बाहेर नव्हतो. मी स्कोरर तू नव्हतो. होतास. तू होतास. तूच होतास. तूच होतास. बरं जाऊ दे. होतं ते काय तेवढं चालतं. असं चालतं तेवढं. आहे ना देऊ ना आता डायरेक्ट हे करू. आता लक्षात ठेव. मी आहे की आता लक्ष होतो. 3 गोष्टी तुझ्याकडे. काय डीजे वाल्याला जागा करायचं. हां परत झोपवायचं. दुसरं मॅन ऑफ द मॅच आणि तिसरं टायमिंगला मॅच होणाऱ्या टीमचा टॉस. 3 गोष्टी तू हँडल करायचं. आयुष या बॉलर. आयुष. यानंतर पुढची गोलंदाजी आयुष याच्या हातात. पाहायचंय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक आयुष घेऊन येतोय आणि गोलंदाजीसाठी समोर आहेत ते तुषार धनवडे. आयुष टू तुषार. धावसंख्या आहे ती 12. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं आयुष. चला पंचांचा इशारा. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसरं षटक सुरुवात होते. पहिला चेंडू तुषाराने मारलेला चेंडू हा गेला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवून माघारी धाडेपर्यंत आपला पाहायचंय. थोडीशी मिसफिल्ड होताना दिसते आणि या 2 धावेबरोबरच धावसंख्या पोहोचते 14. तुषार यांच्या या बॅटमधून आलेल्या 2 धावा. आयुष पुढचा चेंडू. पुढचा चेंडू तुषाराला. तुषार यांनी मारला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू अडवून पुन्हा माघारी पाठीपर्यंत. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 16. बिनबाद 16. आव्हान जे आहे ते 44. आयुष्याचा पुढचा चेंडू. आयुष टू तुषार.
आणि जागेवरच उंच उडालेला चेंडू अलगदपणे झेप टिपलाय मागे यष्टीरक्षकाने आणि तुषार बाद होऊन माघारी परतताना आणि आणि आता नवीन जे फलंदाज येत आहेत ते जयेश सुर्वे. हं? पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आहे ते नवीन फलंदाज जयेश आणि गोलंदाजी आयुष. पुन्हा एकदा आयुष यांचा पुढचा चेंडू आपण पाहतोय आता. डांगरेकर या संघाचा एक फलंदाज बाद येऊन माघारी त्यांची जागा जी घेतली जयेशने. जयेश यापुढे संघाला कुठपर्यंत पोहोचवतोय जे फलंदाज दोन्ही जे आहेत. पुढचा चेंडू आयुष्याचा. आयुष्या घेतलाय फुल टॉस चेंडू घेतलाय आणि थेट जो गेलाय तो षटकार. मारला ना. वेलकम डीजे. आपला दिसतोय गलती करताना 3 धावा याबरोबर 3 धावेबरोबर धावसंख्या पोहोचते 25. केडंबे संघ यांना शेवटचा कॉल आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे नाहीतर पेनल्टीला सामोरे जावं लागेल केडंबे संघ. आणि आता राहिलेल्या 2 षटकांमध्ये जे आव्हान आहे ते 12 चेंडू 19 धावा. सामना एक रोमांचक स्थितीत पोहोचलेला सामना आणि गोलंदाजी ज्याने स्वीकारली संदीप बिरामने. 12 चेंडू आणि 19 धावा. फलंदाज आहेत करण सुर्वे. संदीप टू करण 12 चेंडू 19 धावा. सामन्याला एक कलाटणी मिळाली आणि रोमांचकर अवस्थेत पाहायचं आहे संदीप कशा पद्धतीने आपली गोलंदाजी करताय. तर संदीप टू करण आणि खूप असं सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. निर्धाव चेंडू 11 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा संदीप बॉलिंग यार्डवर. संदीपचा पुढचा चेंडू करण याला 11 चेंडू 19 धावांचं लक्ष आणि हा चेंडू पाहायचा आहे पंचांचा इशारा. वाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धावीची भर. याच्याबरोबर धावसंख्या पोहोचते ती 26. 10 चेंडू एकच ना. हां 11 चेंडू आणि 18 धावा. 11 चेंडू आणि 18 धावा. पुढचा चेंडू संदीप याचा पुन्हा एकदा फलंदाजीने ऑफसाईडला तडकावलाय आणि पाहायचंय काय होतंय. याच बरोबर विकेटचं पतन. एक सुंदर असं
पूर्ण कोपऱ्यात किती राहिले कितीला किती पाहिजेत रे बॉल 10 बॉल आणि 18 10 चेंडू आणि 18 धावा. पुढचा चेंडू विकी शेलार. आत्ताच मैदानावरले विकी शेलार आणि त्यांना समोर असतील ते संदीप बिरामने. संदीप टू विकी 10 चेंडू आणि 18 धावा. डेड डेड पुन्हा एकदा माघारी. आपल्या बॉलिंग यार्डवर येताना संदीप आणि विकी शेलार. पाहूया पुढचा चेंडू. संदीप टू विकी आणि चेंडू सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक पुन्हा क्षेत्ररक्षक बॉल टाकण्याच्या अगोदर एक धाव चोरटी धाव पूर्ण. आता पुढचं जे समीकरण असेल ते 9 चेंडू आणि 17 धावा. 9 चेंडू आणि 17 धावा. क्रिकेटचा हा एक महासंग्राम आणि आपल्याला पाहायला मिळतंय ते डांगरेकर आणि खर्शी बारामोरी या संघातील अत्यंत रोमांचकारी सामना. संदीप बिरामने गोलंदाजीचा अत्यंत उत्कृष्ट रीतीने त्याचबरोबर फलंदाजी सुद्धा डांगरेकर या संघाने. डांगरे या संघ संदीप यांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र गेलेला आहे वाईट आणि धाव मिळते एक अतिरिक्त. धावेबरोबरच धावसंख्या पोचते ती 28. धावसंख्या 28. पुढचा चेंडू आणि फलंदाजीला आहेत ते करण सुर्वे. पुढचा चेंडू करण यांनी ऑफसाईडला मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालतोय आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षक टाकेपर्यंत धावा होत आहेत 2. धावसंख्या पोचते 30. पुढच्या धावा असतील 14 आणि चेंडू असतील 8. 8 चेंडू 14 धावा. 14 धावा 8 चेंडू. आणि मैदानावर आहेत ते संदीप बिरामने. मैदानावर आहेत ते करण सुर्वे. एक आहे तडाखेबंद बॅट्समन तसेच संदीप बिरामने सुद्धा उत्तम असे गोलंदाज. खर्शी बारामती संघाकडून पाहायचे पुढचा चेंडू. 8 चेंडू 14 धावा. पुन्हा पॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न अवघड होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू आणि चेंडू पुन्हा यष्ट्यांकडे फेकेपर्यंत 2 धावा आणि 2 धावेबरोबर धावसंख्या पोचते ती 32 आणि 7-12. 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू आणि 12 धावा. पाहायचंय खर्शी बारामोरे संघ कितपत यशस्वी होतोय. डांगरेकर संघ कितपत यशस्वी होतोय. काय होतंय शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जातोय की संदीप. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. संदीप टू करण आणि हा चेंडू पाहायचंय पंचांचा इशारा काय होतोय आणि चेंडू हा वाईट. अवांतर धावेची भर आणि धावसंख्या आहे ती 33. आता हव्यात ते 11 धावा. 7 चेंडू आणि 11 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक खर्शी बारामती या संघाकडून. तिसऱ्या षटकातील पाहायचंय पुढे काय होत आहे. सामन्याला कलाटली कशा पद्धतीने मिळते. डांगरेकर संघ की खर्शी बारामुरे. पुढचा चेंडू संदीप याचा करण याला आणि अवघड असा झेल परंतु झेल सुटलेला आहे आणि एक धाव पूर्ण. 6 चेंडू आणि 10 धावा. शेवटचं षटक राहिलंय. 6 चेंडू आणि 10 धावा. मैदानावर अजून एक करण सुर्वे विकी शेलार दोन्ही फलंदाज थक धरून पाहायचं शेवटचं षटक हे कुणाला देत आहेत. खर्शी बारामती संघ शेवट कुणाच्या हाती गोलंदाजी देतोय. कुणावर विश्वास दाखवला जातोय. कोण सार्थ करेल.
विके शेलार आणि करण सुर्वे या फलंदाजासमोर चाचपणी केली जाते. गोलंदाजी सामना त्वरित चालू करायचा आहे, वेळ लावायचा नाहीये. शेवटच्या 6 चेंडू आणि 10 धावा. ऋषी आणि मदार गोलंदाजी, मदार जी सोपवली जाते ती ऋषी. ऋषी सामन्याची पूर्णपणे मदार आता ऋषी याच्यावर सोपवली. खर्शी बारांबोरे या संघाने विश्वास दाखवला ऋषी याच्यावर. पाहायचंय 6 चेंडू आणि 10 धावा. समोर आहे ते फलंदाज करण आणि चौथं षटक आणि शेवटचं षटक. आणि शेवटच्या षटकात धावा ज्या हव्या आहेत त्या डांगरेकर संघाला 10. आणि क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. हे रोमांचकारी सामना. शेवटचं षटक आणि पहिला चेंडू टाकला जातोय तो अवांतर आणि एक धाव भर आणि त्या बरोबर 2 धावा मिळाल्या जात आहेत. पुन्हा एकदा थोडासा खर्शी बारामुळे हा संघ अडचणीत. 6 चेंडू आणि 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावा. थोडासा डांगरेकर संघ सुस्थितीत वाटतंय, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. पुढचा ऋषियाचा चेंडू आणि एक चोरटी धाव काढण्यात यशस्वी. आता पुढचं जे समीकरण आहे ते 5 चेंडू आणि 7 धावा. 7 रन्स 5 बॉल. विके शेलार आता जे फलंदाजीसाठी विके शेलार आणि ऋषी गोलंदाजीला. 5 चेंडू आणि 7 धावा. काय होते या चेंडूवर? पुढचं सगळं जे असेल समीकरण, पुढचं सगळ्या जो आकडा असेल या चेंडूवर ठरेल. आणि हा चेंडू ऋषियाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवांतर धाव. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा सकारात्मक गोलंदाजी ऋषी यांच्या मार्फत. ऋषी याचा पुढचा चेंडू. विकी शेलार. चेंडू विकीने मारलाय आणि पुन्हा गेला तो थेट सीमापार. फलंदाजाला चकवा देऊन आणि 4 चेंडू बरोबर धावसंख्या पोहोचते ती 42. ते 2 धावांचं आणि चेंडू राहिले आहेत ते 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा फलंदाजीसाठी आहे ते ऋषी. ऋषियाचा पुढचा चेंडू तटवलाय आणि थेट गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि विकेटचं पतन होतंय. डीजे वेलकम डीजे. आणि आता नंतर येणारे फलंदाज विनोद सुर्वे. 2 चेंडू आणि 2 धावा. खर्शी बारामरे या संघानं 2 चेंडू आणि 2 धावा. विनोद सुर्वे आता फलंदाजीसाठी. पाहायचंय ऋषी खर्शी बारामुरे संघ आणि डांगरेकर संघ. पाहायचंय 2 धावा काढतायत की खर्शी बारामुरे संघ रोखण्यात यशस्वी होत आहे. धावा आहेत 42. 44 धावांचं आव्हान करताना आतापर्यंत 42 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचे 2 चेंडू राहिले आहेत. 2 चेंडू आणि 2 धावा. 2 बॉल 2 रन.
बॉलिंग यार्डवर आहे तो ऋषी. पाहायचंय आपल्याला काय होत आहे. पुढचा चेंडू, 2 चेंडू 2 धावा. विनोद पुढे आणि हा चेंडू आणि हा धाव निर्णय कळवायचा आहे. एक चेंडू आणि 2 धावा. नो रन. निर्णय कळवायचा आहे. ओके, आता शेवट जे असेल ते 1 चेंडू आणि 2 धावा. चला सामना चालू करायचा आहे. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. शेवटचा चेंडू. खर्शी बारामुरे ऋषी. आपले शानदार गोलंदाजीचं प्रदर्शन करताना ऋषी आणि समोर जे आहेत ते विनोद. आता ऋषी टू विनोद. 1 चेंडू आणि 2 धावा. शेवटचा चेंडू काय होते पाहायचंय आता. या चेंडूवर ऋषी धावगती घेतली आणि विनोद यांनी चेंडू मारलाय. पाहायचंय चेंडू सुटला क्षेत्ररक्षकाकडून आणि दुसरी धाव. आणि दुसरी धाव घेताना धाव बाद होत आहेत आणि कंपल्सरी चेस असल्यामुळे संघ जिंकतोय तो खर्शी बारामुरे. डीजे वेलकम.